महापौरमध्ये संध्याताई आहे, त्यांच्या वॉर्डामध्ये एक प्रसूतिगृह आहे. खरोखर संध्याताईंनी वारंवार व्हिजिट देऊन थोडंफार चांगलं काम केलं, पण अजूनही तिकडे सोनोग्राफी मशीन सेक्टर 3 मध्ये एक प्रसूतिगृह आहे. माझा पूर्ण गोराई गाव, गोराई माढा किंवा माझे प्रभाग सर्व ठिकाणी, कारण की गोरगरिबांना तर प्रसूतिगृहामध्ये तिकडे नाव लिहून ते सर्व तिकडे एक मोठा स्कॅन्डल चालू आहे. तिकडचे डॉक्टर आणि तिकडचे ते कर्मचारी, आपला एवढा चांगला GR+2चा हॉस्पिटल आहे, एक सोनोग्राफी मशीन नाही आहे. कुठलाही झाला, काही मुलगा झाला आणि तो फ्री मॅच्युअर जन्माला आला तर एक NSU म्हणतात काचेची पेटी नाही आहे. काचेच्या पेटीमध्ये ते लोक उलटा डॉक्टरच त्यांना सजेशन करतात, तुम्ही मालवणीच्या त्या नूर याच्यामध्ये मॅटर्निटी हे करा, तुम्ही इकडे करा, किंवा त्यांना माहिती आता इकडे भेटणार नाही तर ते शताब्दीला रेफर करतात, शताब्दीवाले नायरला रेफर करतात. म्हणजे माणूस घाबरून जातो आणि तो प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जातो आणि तिकडे एक दिवसाचे कमीत कमी 25 ते 30 हजार घेतात ते पेटीच्या, काचेच्या पेटीचा. तर मला सांगू इच्छितो की हा मॅटर्निटी होमचा हा इश्यू जाम गंभीर आहे, कारण की बरोबर मॅटर्निटी होमचा बाहेर 2 प्रायव्हेट मॅटर्निटी माडाच्या याच्यामध्ये मॅम तो एकदम सरस चालतो आणि आपल्याला तिकडे सर्व एवढं चांगला जगा असून तिकडे काही आपण करत नाही. तर याच्यासाठी तुम्ही एकदम लक्ष देण्याचा गरजेचं आहे. आणि गोराई चारकोप हा कमीत कमी 1.5 ते 2 लाख लोकांची वस्ती आहे. तिकडे एक महानगरपालिकेचा दवाखाना आहे. दवाखान्यामध्ये औषध, कफ सिरप भेटत नाही, काही स्किनला हे झालं तर त्याच्या दवा भेटत नाही. मी प्रभागमध्ये मुद्दा घेऊनही त्याच्यावर ते कारवाई काही झाला नाही. आणि तुम्ही सांगता एवढा 10,000 फुटाचा माडाचा लेआउट आहे, तिकडे पण असं जसं मी सांगतो गोराईमध्ये जसा एक बेड आणून 1-2 बेडाचा तुम्ही कोणाला अटॅक आला हे आला तर स्थिर करण्यासाठी, तरी काय ॲक्सिडेंट झाला तर तिकडे तर दवाखाना केला, दवाखान्याच्या बाजूमध्ये एवढा ओपन जागा आहे, तिकडे काहीतरी उभं राहा ना. आता हा माडा कॉलनी 30 वर्ष अगोदरचा आहे आणि आता पण तो 30 वर्ष अगोदर जे झालं तेवढे 4 रूमचंच आहे. आता एवढं फंड आता हे सर्व झालं, त्याला प्रगती करा ना, त्याला GR+1 करा, काय GR+2 करा. आणि कुठल्या याच्यामध्ये इमर्जन्सीमध्ये काही झाला, अटॅक आला ते आलं तर 2 बेडचा आपल्याला हे करायला पाहिजे. तर तुमच्या अर्थसंकल्पामध्ये काम व्हायला पाहिजे, नाहीतर खरं